सिंधुदुर्गमधील मार्ले गावामध्ये हत्तीच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे। दौडामार्ग तालुक्यातील मार्ले गावामध्ये हत्तीचा शेतकऱ्यावरती हा हल्ला पाहायला मिळालेला आहे। काजू बागायतीत गेलेल्या यशवंत गवस यांचा हत्तीच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। दौडामार्ग तालुक्यातील मार्ले येथे हत्तीच्या हल्ल्यामध्ये एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ही उघडकीस आलेली आहे। आज सकाळच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। फणस काढण्यासाठी सकाळी 7 वाजता शेतकरी लक्ष्मण गवस 70 वर्षांचे हे शेतकरी आहेत आणि हे आपल्या शेतामध्ये गेलेले असताना हत्तीने त्यांच्यावरती हल्ला केला आणि या हत्तीच्या हल्ल्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। दौडामार्ग तालुक्यामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। सिंधुदुर्गमधून ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सिंधुदुर्गमधील मार्ले गावामध्ये हत्तीच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे। दौडामार्ग तालुक्यातील मार्ले गावामध्ये या शेतकऱ्यावरती हत्तीने हल्ला केला आणि यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे। दरम्यान या दुर्दैवी घटनेवरती नितेश राणे यांनी काय ट्विट केलेलं आहे ते देखील आपण पाहूयात। दौडामार्ग तालुक्यातील मार्ले गावामध्ये आज अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे। काजू बागायतीमध्ये जाणाऱ्या यशवंत गवस या शेतकऱ्यावरती जंगली हत्तीने हल्ला केला, ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या पाठीशी राज्य सरकार राहीलच, त्यांना आर्थिक मदत मिळवून दिली जाईल। तसेच या उपद्रवी जंगली हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून लवकरच यावरती कार्यवाही देखील होईल, अशा प्रकारची एक्सपोस्ट मंत्री नितेश राणे यांनी केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी उमेश भुचडे। उमेश, सिंधुदुर्गमधील मार्ले गावामध्ये या शेतकऱ्याचा हत्तीच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। निश्चितच दौडामार्ग तालुक्यामध्ये जे मोर्ले गाव आहे त्या गावामध्ये नेहमी हत्तीचा वावर असतो आणि यासाठी शेतकऱ्यांनी देखील वन विभागाला सांगितले होते वारंवार की इथे हत्ती आहे, त्यांचा बंदोबस्त करा, कारण त्या बाजूला अशाच पद्धतीने बागायतदारांचं नुकसान या हत्तीने केले होते। तसंच घरापर्यंत हत्ती पोहोचले होते आणि आज सकाळी एक हत्तीने ह्या शेतकऱ्यावर हल्ला केला आहे, त्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे संतप्त देखील जे ग्रामस्थ आहेत शेतकऱ्याचे संतप्त झाले होते आणि त्यांनी वन विभागाला जाब देखील विचारला होता, कधी हे हत्तींना इथून हटवणार, कधी ही मोहीम राबवणार, अशा देखील त्यांनी विचारलं होतं। आणि त्यामुळे शेतकरी जो आहे तिथला जो लक्ष्मण गवस म्हणून 70 वय आहे त्याचा, हा शेतकऱ्याचा त्या मृत्यू झालेला आहे। तो सकाळी शेतीच्या कामासाठी गेला होता आपल्या शेतामध्ये आणि त्यावेळी त्याच्यावर हत्तीने हल्ला केलेला आहे एकंदरीत। त्यामुळे कुठेतरी वन विभागाच्या सर्व जे अधिकारी आहेत त्यांना हे शेतकरी असेल तिथे ग्राम असेल ते जाब विचारतात। नक्कीच उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। सिंधुदुर्गमधून ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे। सिंधुदुर्गमधील मार्ले गावामध्ये हत्तीच्या हल्ल्यामध्ये या शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे। शेतामध्ये फणस काढण्यासाठी गेला असताना हत्तीने हल्ला केला आणि यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे।